नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. रायगाव तालुका कडेगाव येथील ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर 16 या साखर कारखान्याच्या गाळप हंगाम 2026-27च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी देखभाल दुरुस्ती करून व मिल रोलरचे पूजन आज गुरुवार दिनांक 21/5/2026 रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर कारखान्याचे मार्गदर्शक आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या हस्ते व ओंकार साखर कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा म्हणाले की ओंकार ग्रुप हा महाराष्ट्रातील नावाजलेला ग्रुप आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रसारित होणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता कारखान्याची विश्वासार्हता कायम ठेवून कारखान्यास ऊस पुरवठा करून येणाऱ्या गळीत हंगामात उच्चांकी गाळप करण्यास मदत करावी. तसेच यावेळी बोलताना ओंकार साखर कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील म्हणाले, कारखान्याच्या सन 2026-27 गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. कारखान्यातील कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात प्लांट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात आले. ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम 2026-27 मध्ये 5 लाख मेटन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्तावित व स्वागत कारखान्याचे जनरल मॅनेजर जितेंद्र माने देशमुख यांनी केले व कारखान्याचे ॲडमिन मॅनेजर उदयसिंह शिंदे यांनी आभार प्रदर्शन केलं. मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे जनरल मॅनेजर जितेंद्र माने देशमुख, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक, शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.